फक्त माझी मीडियांना, ह्या यूट्यूब चॅनलवाल्यांना माझी विनंती आहे, तुम्ही जेवढं चांगलं वाईट प्रदर्शित करता तेवढं सुद्धा चांगलं प्रदर्शित ह्या मीडियावाने केलं पाहिजेत महाराज. काय आता जो माणूस बोलणार आहे म्हणल्यानंतर तो माणूस चुकणार हे तर तुम्हाला कळतं का नाही हो दादा? अरे बोलणारा चुकल ना, मुक्क कसं चुकल? गाडी शिकणाराच माणूस गाडीहून पडेल का घरी असणारा माणूस पडेल? अहो गाडीहून चालवायची म्हणल्यानंतर कुठं ना कुठे त्याला धक्का लागणार आहे. कधी कधी तर माणूस उभा असला तरी मागचं धडकून जात, कधी कधी माणूस उभा जरी असला साईडला तरी मागचं धडकून जात. म्हणजे प्रवास करायचा म्हणल्यानंतर कुठं ना कुठे तरी धक्का लागणार आहे. पण बोलणाऱ्या माणसाचा एवढा काही मनावर विचार केला नाही पाहिजेत. त्या तृप्ती देसाई कोणतरी कोणत्या पक्षाच्या आहे, मला काही त्यांचं नाव कोणत्या परंपरेचे हेही माहित नाही. पण त्या ताईंना माझी विनंती, ताई तुम्ही जेवढा इंदुरीकरांचा मुद्दा उचलून धरलाय तेवढाच तुम्ही 15 दिवसापूर्वी हिंगणघाट येथे एका मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून एका नराधामाने तिला चौकात जाळलं. त्यावेळेस तू का कुंभमेळ्याला गेली होती का कुठं झोपली होती? मग तू महाराज लोकांच्या मागे जर एवढा हात धुवून लागली तर त्यावेळेस तुला का झालं तो मुद्दा उचलायला? तू सुद्धा एक मायमाऊलीच आहे ना. तू स्त्रियांसाठी जर एवढी रस्त्यावर उतरतीये, मग हिंगणघाट मध्ये त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून ज्यावेळेस त्या मुलांनी तिला जाळलंय, ती मुलीने आपली जीवन यात्रा संपवली, त्यावेळेस तू आंदोलन का केले नाही? आणि महाराज लोकांविषयी आंदोलन करून तुला काय भेटणार आहे? अरे तो लोक खून करून दुसऱ्या दिवशी सुटायला लागले, तो फक्त एक गुन्हा आहे ना. काय होऊन काय होणार आहे महाराज? जर इंदुरीकर महाराजांनी उद्या ठरवलं कीर्तन बंद करायचं, अख्खा महाराष्ट्र पेटल महाराज. इंदुरीकर महाराज म्हणजे काही साधा महाराज नाही, तो 8वा अजूबा आहे. कोण आहे तो? 8वा अजूबा आहे. या महाराष्ट्रातील सर्वात मोठी सेलिब्रिटी दादा ती. अरे जे काम सरकार करू शकलं नाही ते आमच्या महाराजांनी केलं. तुम्ही म्हणसाल हो आमचा माणूस कसा जरी असला तरी आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, कारण की तो आमच्या ज्ञानोबा आहे, तुकोबा राहायचं सांगतो. बरोबर आहे का नाही? एवढे घोटाळे करून जर राजकीय लोक परत त्यांना त्यांच्या पक्षात घेऊन पद देतात, तर मग आम्ही आमच्या महाराजाच्या मागे का उभं राहू नये? बरोबर आहे का नाही? घोटाळेखोर लोकांना जर लोक पद देऊन त्यांचा सन्मान करतात, तर आमचा माणसानं तर महाराज तमाशे बंद करून कीर्तनाकडे सगळे लोक वळवले, मग त्यांच्या पाठीमागे आम्ही कीर्तनकारांनी का उभं राहिलं नाही पाहिजे? राहिलंच पाहिजे.